पहिल्यांदा इस्लामपूरला गेलतो तो अनुभव काय विसरता यायचा नाही. माणसांची भेट कधी कोणासोबत होईल हे काय सांगता यायचं नाही. आता तुम्ही म्हणणार एवढं लांब का? तर विषय असा आहे की लाईफ स्टोरी मराठी या युट्यूब चॅनलनं आम्हाला इन्व्हाइट केलं. नादो पब्लिकच्या प्रेमामुळेच माझा खडतर प्रवास मांडायची मला संधी मिळाली. जॉब नव्हता तेव्हा 2 वेळा सुसाईड ट्राय करण्यापासून ते 1 लाख फॉलोअर्स होण्यापर्यंतचा प्रवास मी यामध्ये सांगितलाय. जेवढ्या अडचणी आल्या त्यांचा सामना कसा केला हे मी लाईफ स्टोरी मराठी या चॅनलवरती सांगितलंय. लवकर जाऊन बघा. अकाउंटला फॉलो करून कमेंटमध्ये नादो लिहा. लिंक तुम्हाला मी डायरेक्ट सेंड करेन. प्रोफाईल बायो मध्ये पण मी एक लिंक दिले बघा. शूट झाल्यावर इस्लामपुरातील फेमस पैलवान संग्रामसिंह जाधव दादांनी बनवलेली शाही थंडाई प्यायला गेलतो. थंडाई एवढी क्वालिटी होती का नाही, खरंच तुम्ही इकडे आलासा का नाही एकदा तरी शाही थंडाई ट्राय करायला लागते. अडचणी येतात तशा त्या निघून पण जातात. आपण फक्त न खचता प्रयत्न चालू ठेवायचं. ही गोष्ट संग्राम दादाकडनं शिकायला भेटली. आमच्या सगळ्यांच्या स्टोऱ्या लाईव्ह स्टोरी मराठी चॅनल वरती आहेत. लवकर जाऊन चेक करा. स्टुडिओत आल्यावर एका गोड माणसाला भेटायचं होतं. ते म्हणजे आपले स्वप्नील दा. त्यांना ट्रॅव्हल स्टार म्हणून सगळे लोक ओळखतात. नादोला प्रत्येक वेळी ट्रॅव्हल स्टार दादांनी मदत केल्या. हे आहेत प्रतीक दा. यांचं पण लाईव्ह स्टोरी मराठी हे चॅनल आहे बघा. त्या अकाउंटला फॉलो करा. व्हिडिओ युट्यूबला जाऊन बघा.